आवाज कमी कर बा. पूर्ण उंची 41 आहे हिची. पहिल्यांदा 1.5 इंच घ्यायचं इथं. कशासाठी ती दुमट असते माहिती आहे का? बॉटम पट्टी घालते त्याच्यासाठी 1.5 इंच सोडायचं. आता 1.5 इंचावर 41 बघायचं टाकायचं. तर 41 तर बसत नाही. मग आता बघायचं 1 2 3 4 5 6 7 7 इंच उतार घ्यायचा. 7 किंवा 8 जर घेतला तरी पण चालतो. आता मी काय केलंय 8 इंच घेतलाय. आता हे कापड 2 मीटरपेक्षा कमी आहे आपलं. तर मी काय करणार, हा जोड 7 इंच जे आपल्या कमी आहे, 7 इंच उंचीपेक्षा 7 इंच कमी घेतलं. आपली एक उंची आली इथं, बरोबर आहे. तर हे मी कट करणार कापड. आणि इथं जोड द्यायचा. हां करेक्ट. आता इथं जोड देऊन आतल्या साईडला 3 इंच होतं, म्हणजे इकडे घ्यायचं. आतल्या साईडला गळारुंदी आपण जशी येतो नाही तसं 3 इंच घ्यायचं. आणि सीटचा 3रा भाग इथं टाकायचा उंची. जशी आपण गळा उंची टाकतोय तसं 3 इंच इकडनं इकडे घ्यायचं आणि सीटचा 3रा भाग. तर आता सीट घे तिथे इजा बघा 44 आहे. मग 44चा 3रा भाग 15 त्रिक 45 14.5 इथे येणार. तर 14.5 मधलं आपण वरती किती 7 इंच का 8 इंच सोडले? 8 इंच. मग 15 मधनं 8 गेलं, राहिले किती आपलं 7. मग इथून इथं 7 इंच टाकायचं आणि वरती आपली 7 इंचाची पट्टी तयार होती. आलं लक्षात तुमच्या? पट्टी नेपापट्टी ती नेपापट्टीचं माप घ्यायचं नाहीये. काय करायचं, हे जोड मारायचा पहिल्यांदा. इथून इथं 3 टाकायचं. 3 टाकून खाली परत आपलं पूर्ण 3रा भाग सीटचा किती आला आपला 15 आला. तर 15 मधनं काय करायचं 7 इंच म्हणजे वरच्या पट्टीचं माप सोडायचं. इथनं असं निघते की इथनं असं निघते. तर ते काय करायचं, वरचं 7 इंच सोडायचं. 7 मधनं जी संख्या सोडलेली आहे ती आलेली ती इथं टाकून घ्यायची. ते आता शिवून झाल्यावर तुम्हाला दाखवतो, म्हणजे शिवताना काय काय होतं ते.